नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या वर्षभराच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा प्रश्नांचा संच। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। प्रश्न आहे, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क। कोलकाता नाईट रायडर्स या संघाने जे आहे त्याला 24.75 कोटीला जे आहे खरेदी केलेला आहे। CBIच्या उपमहासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्यांचं नाव आहे जितेंद्र सिंह मीना। तेलंगणा राज्याने महिलांना मोफत बस प्रवास देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर ती योजना आहे महालक्ष्मी योजना। 40व्या कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन जे आहे हे कोठे झालेलं आहे? तर ते झालेलं आहे नवी दिल्ली येथे। शस्त्रांच्या निर्यातीत जगात कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर तो देश आहे अमेरिका। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? तर ते आहेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी। आणि हे कोणत्या खेळाशी निगडीत आहेत दोघे जण? तर ते आहेत बॅडमिंटन या खेळाशी। उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे डॉक्टर सादिका नवाब यांना राजदेव की आमराई या कादंबरीसाठी। आणि मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे कृष्णात खोत यांना रिंगाण या त्यांच्या कादंबरीसाठी। कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे प्रकाश पर्येकर यांना वरसद या कथासंग्रहासाठी। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक 2023 हे कोणी मांडलेलं आहे? तर ते मांडलेलं आहे अजित पवार यांनी। RBIने रुग्णालय, शिक्षण संस्था यांना UPIच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटची जी मर्यादा आहे ही 1 लाख रुपयांवरून किती लाख रुपयांपर्यंत जी आहे वाढवलेली आहे? तर ती वाढवलेली आहे 5 लाखांपर्यंत। महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी जी आहे कोणाची निवड झालेली आहे? तर ती निवड झालेली आहे दत्तात्रय पडसलगीकर यांची। जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र भारतात कोठे उभारले आहे? तर हे ध्यान केंद्र उभारलेले आहे वाराणसी येथे। आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे पंतप्रधान यांनी। आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023चं आयोजन जे आहे हे हरियाणाला केलं होतं। आणि हरियाणाला स्पेसिफिकली कुठे केलं होतं? ते कुरुक्षेत्र येथे केलं होतं। आणि याचं उद्घाटन जे आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेलं आहे। क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर ते आहेत गणेश देवरुखकर। आणि हे कोणत्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत? तर मल्लखांब या क्षेत्राशी जे आहे ते संबंधित आहेत। अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता संघ कोणता आहे? तर तो विजेता संघ आहे बांगलादेश। आणि बांगलादेशने जे आहे UAEचा पराभव केला होता। आणि ही जी स्पर्धा होती ही UAEला जी आहे ती आयोजित करण्यात आली होती। इजिप्त देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्यांचं नाव आहे अब्देल फताह अल सिसी। आणि हे जे आहेत सलग 3ऱ्यांदा जे आहे इजिप्त देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत। भारताचा विदेशी चलन साठा किती झालेला आहे? तर तो झालेला आहे 604 अब्ज डॉलर। ज्युनियर खो खो राष्ट्रीय स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर ती जिंकलेली आहे महाराष्ट्राने। आणि महाराष्ट्राने जे आहे एकूण 8व्यांदा जी आहे ही स्पर्धा जिंकलेली आहे। आणि महाराष्ट्राने जे आहे कर्नाटकचा पराभव केलेला आहे या स्पर्धेमध्ये। महिला इंडियन प्रीमियर लीग 2024च्या लिलावामध्ये सर्वात महाग भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे? तर ती ठरलेली आहे काशवी गौतम। महिला इंडियन प्रीमियर लीग 2023च्या लिलावामध्ये सर्वात महाग परदेशी खेळाडू कोणती ठरलेली आहे? तर ती परदेशी खेळाडू आहे एनाबेल सदरलँड। आणि ही जी आहे ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे। विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर ती जिंकलेली आहे हरियाणा संघाने। आणि राजस्थानला हरवून जे आहे ही हरियाणा संघाने ही ट्रॉफी जिंकलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती जी आहे स्थापन केलेली आहे? तर महाराष्ट्र राज्याने जे आहे डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ही समिती स्थापन केलेली आहे। तोहडेद्वार सेवा योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे? तर ती जी आहे पंजाब राज्याची योजना आहे। विष्णुदेव साय हे जे आहेत कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर ते जे आहेत छत्तीसगडचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री बनलेले आहेत। स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2023 कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर ते गांधीनगर येथे जे आहे गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलं होतं।
इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ती करण्यात आलेली आहे राहुल रजगोत्रा यांची. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 2023 ची थीम काय होती? तर ती होती सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय. सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन मुंबई येथे कोणी उभारले आहे? तर ते उभारलेलं आहे ऑडी या कंपनीने. महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ती करण्यात आली होती सोलापूर येथे. पहिली खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचं आयोजन जे आहे कोठे करण्यात आलं होतं? तर ह्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलं होतं. आणि या स्पर्धेमध्ये म्हणजे पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत हरियाणा या राज्याने. आणि याच्यामध्ये जो आहे महाराष्ट्र राज्य जे आहे हे 5वं आलेलं आहे. 2023 मधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे नोवाक जोकोविच आणि हा जो आहे 8व्यांदा ठरलेला आहे. आदित्य L1च्या कोणत्या दुर्बिणीने सूर्याचे पहिले प्रकाशचित्र जे आहे हे प्राप्त केलेलं आहे? तर त्याचं नाव आहे सूट. सूट या दुर्बिणीने जे आहे आदित्य L1च्या सूर्याचे पहिले प्रकाशचित्र प्राप्त केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत? तर ते आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या निवडणुका ज्या आहेत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत घेण्याचे निर्देश जे आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. जागतिक धम्म परिषदेचे आयोजन जे आहे कोठे करण्यात आलं होतं? तर ते करण्यात आलं होतं मुंबई येथे. कोणत्या सरकारने आरोग्यश्री योजनेचे विमा कवच मर्यादा जी आहे 10 लाखांपर्यंत वाढवलेली आहे? तर ते आहे तेलंगणा हे राज्य. तेलंगणा राज्याने आरोग्यश्री योजनेची विमा कवच जे आहे 10 लाखांपर्यंत वाढवलेलं आहे. जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल जे आहे कोठे उभारण्यात आलेलं आहे? तर ते उभारण्यात आलेलं आहे गुजरात या राज्यामध्ये आणि स्पेसिफिकली गुजरात या राज्यामध्ये कोठे? तर सुरत येथे. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे जे आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे? तर हे आहे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं. अँटी नार्कोटिस्ट टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेणारे राज्य कोणतं आहे? तर ते आहे महाराष्ट्र राज्य. अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगभरात एकूण कुपोषणाचं प्रमाण किती टक्के आहे? तर जगभरामध्ये जे आहे एकूण कुपोषणाचं प्रमाण आहे 9.2%. आणि भारतात जे आहे एकूण कुपोषणाचं प्रमाण जे आहे हे किती आहे? तर ते आहे 27.7%. अंडर 19 2024 क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे? सो हा होणार आहे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. कोणी नवी दिल्ली येथून विकसित भारत 2047 युवकांचा आवाज या उपक्रमाचा जो आहे शुभारंभ केलेला आहे? तर तो केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. महाराष्ट्र सरकारची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना कोणासाठी आहे? तर ही योजना आहे शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी. महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवन गौरव पुरस्कार जो आहे कोणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे डॉक्टर तारा भवाळकर यांना. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारे आशियातील पहिले टेनिसपटू कोण आहेत? तर ते आहेत लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा विजेता संघ कोणता आहे? तो 3ऱ्यांदा जी आहे ही स्पर्धा जिंकलेली आहे हिमाचल प्रदेशने. 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते होते रंगनाथ पाठारे आणि हे जे आहेत सांगली येथे जे आहे हे संमेलन पार पडलेलं आहे. गजराज सुरक्षा तंत्रज्ञान कोणी सुरू केलं? तर हे सुरू केलेलं आहे भारतीय रेल्वेने. कशासाठी सुरू केलं? तर रेल्वे रुळांवर हत्तींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी. RBIच्या वित्तीय व्यवस्थापन अहवालानुसार महाराष्ट्रावर कर्जाचं प्रमाण GDPच्या किती टक्के आहे? तर ते आहे 18%. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 नाशिक येथे जे आहे होणार आहे. देशात सध्या किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत? तर देशात सध्या जे आहेत 1,46,145 किलोमीटर लांबीचे जे आहेत महामार्ग आहेत. जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते ठरलेलं आहे? तर ते आहे UAEचं अबुधाबी हे शहर. पुरुष T20 मध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारा भारतीय खेळाडू कोणता आहे? तर तो आहे ऋतुराज गायकवाड.
देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय मार्ग कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये जे आहेत एकूण 18,459 किलोमीटर लांबीचे जे आहेत राष्ट्रीय महामार्ग आहेत. देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे? ते होणार आहे तेलंगणा राज्यामध्ये आणि त्याचं नाव काय आहे? तर समाक्का सरका आदिवासी विद्यापीठ. इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अव्वल देश कोणता आहे? तो इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अव्वल देश आहे चीन. आरोग्य विभागानुसार देशात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झालेलं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये जे आहे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य बनलेलं आहे. बिहार सरकारने शैक्षणिक दृष्ट्या मागास 25 लाख विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कोणते मिशन सुरू केलेलं आहे? तर ते मिशन आहे मिशन दक्ष. मंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांच्याही भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा समावेश असणारा लोकायुक्त कायदा कोणत्या राज्याने पारित केलेला आहे? तर ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कोणी पटकावलेलं आहे? तर ते पटकावलेलं आहे बाबर आझमने. जलशक्ती मंत्रालयाने कोठे जल इतिहास उत्सव आयोजित केला होता? तर तो केला होता नवी दिल्ली येथे. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहराचे नाव बदलून चंद्रनगर करण्यात आलेलं आहे? तर ते शहर आहे फिरोजाबाद. फिरोजाबादचं नाव बदलून चंद्रनगर असं करण्यात आलेलं आहे. फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान लीजन ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर इस्रो शास्त्रज्ञ VR ललितांबिका यांना जे आहे फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलेला आहे. ओडिसातील काळ्या वाघाची नोंद होणारा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर तो प्रकल्प आहे सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प. BCCIने कोणत्या खेळाडूचा जर्सी क्रमांक 7 निवृत्त केलेला आहे? तर तो केलेला आहे MS धोनी यांचा. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर जब्बार पटेल. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? तर तो झालेला आहे कविता सेल्वराज यांना. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर विद्यापीठ आयोगाने जे आहे MPhil या ज्या आहे डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या आशिया देशाने लिथियम आणि ग्राफाइटसह 20 खनिज ब्लॉक्सचा लिलाव सुरू केलेला आहे? तर तो देश आहे आपला भारत देश. 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर ते करण्यात आलं होतं आसाम गुवाहाटी येथे. क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? तो झालेला आहे जसकिरण सिंग यांना. आणि हे कोणत्या क्षेत्राशी कोणत्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत? तर हे जे आहेत गोल्फ या क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत. 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद जे आहे कोणी पटकावलेलं आहे? तर ते पटकावलेलं आहे चिराग सेन याने. केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या संघटनेवर बंदी घातलेली आहे? तर ती संघटना आहे मुस्लिम लीग जम्मू काश्मीर. हरित हायड्रोजन धोरण 2023 लागू करण्याची घोषणा करणारं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. महाराष्ट्र सरकारच्या नवीन कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर रमण गंगाखेडकर. प्रजा पालन कार्यक्रम सुरू करणारे जे आहे राज्य कोणतं आहे? सो प्रजा पालन कार्यक्रम सुरू केलेला आहे तेलंगणा राज्याने नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये अव्वल स्थानी कोण आलेला आहे? तर अव्वल स्थानी आहे केन विल्यमसन. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये जे आहे अव्वल स्थानी आहे R अश्विन. इस्रो भारताचा पहिला एक्स-रे पॉलिरीमीटर उपग्रह कधी प्रक्षेपित करणार आहे? तो प्रक्षेपित केला जाणार आहे 1 जानेवारी 2023 आणि याचं नाव काय असणार आहे? तर एक्सपोसॅट मिशन. CISFच्या पहिल्या महिला संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ती नियुक्ती झालेली आहे नीना सिंग यांची. या ज्या आहेत CISFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. चेन्नई ग्रँड मास्टर्स 2023 कोणी जिंकलेली आहे? तर ती जिंकलेली आहे D गुकेश यांनी. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये पहिल्यांदाच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर तो खेळ आहे स्क्वॅश. अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण काय करण्यात येणार आहे? तर अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण करण्यात येणार आहे अयोध्या धाम.
फताह-2 नावाच्या स्वदेशी विकसित मल्टी लॉन्च रॉकेट प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वीपणे कोणत्या देशाने केलेली आहे? तर तो देश आहे पाकिस्तान. वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनचे नाव काय आहे? तर त्या स्लीपर ट्रेनचे नाव आहे अमृत भारत एक्सप्रेस. CNN बिझनेसच्या CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ती निवड झालेली आहे सत्या नडेला यांची. इराण देशाने कोणत्या 2 क्रूझ क्षेपणास्त्रांचं अनावरण केलेलं आहे? तर ते 2 क्रूझ क्षेपणास्त्र आहेत इराण देशाचे, तलय-एह आणि नासिर. अयोध्या विमानतळाला कोणते नवीन नाव देण्यात येणार आहे? तर अयोध्या विमानतळाला जे आहे महर्षी वाल्मिकी विमानतळ हे नवीन नाव देण्यात येणार आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीतर्फे पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर झालेला आहे शरद पवार यांना. कोणत्या देशात भारत सरकारने भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्यासाठी मान्यता दिलेली आहे? तर तो देश आहे न्यूझीलंड हा देश. या देशामध्ये जे आहे भारत सरकारने भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याची मान्यता दिलेली आहे. भारताच्या संरक्षण निर्यातीत किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? तर भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये जे आहे 33% वाढ झालेली आहे आणि 33% वाढ होऊन जे आहे ही निर्यात आता 16,000 कोटींवर गेलेली आहे. भारताची पहिली हिमालयन एअर सफारीचा प्रारंभ कोणत्या राज्यातून झालेला आहे? तर ते राज्य आहे उत्तराखंड हे राज्य. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 जिंकलेलं विद्यापीठ कोणतं आहे? तर ते विद्यापीठ आहे गुरु नानक देव विद्यापीठ. पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटीमध्ये कोणत्या देशाचा पराभव केलेला आहे? तर भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच कसोटीमध्ये जे आहे ऑस्ट्रेलिया देशाचा पराभव केलेला आहे. आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवेचे उद्घाटन जे आहे हे उत्तर प्रदेश येथे जे आहे झालेलं आहे. दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर मुरलीधर चांदेकर. 1 जानेवारी 2024 पासून ओपेक मधून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे? तर तो देश आहे अंगोला हा देश. ओपेकचा फुल फॉर्म काय आहे? तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. हे जो आहे ओपेकचा फुल फॉर्म आहे आणि याच्यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे अंगोला या देशाने. जलमित्र पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? सो हा पुरस्कार जाहीर झालेला आहे डॉक्टर रामचंद्र मोरवंशीकर यांना. 6वे खेलो इंडिया युथ गेम्स 2024 कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? सो ही जी स्पर्धा आहे ही सुरू होणार आहे तामिळनाडू या राज्यामध्ये 19 जानेवारी 2024 पासून. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे किंवा झाली होती? तर ते आहेत संजय सिंग आणि त्याच्यानंतर जो आहे हा भारतीय कुस्ती महासंघ जो आहे हा बरखास्त करण्यात आलेला आहे. देशातील पहिले AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स शहर स्थापन करणारं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठे स्थापन होणार आहे AI शहर? तर ते आहे लखनौ येथे. कोणत्या खेळाडूने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर त्या आहेत साक्षी मलिक. भारताच्या प्रजासत्ताक दिन 2024 ला प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? तर ते असणार आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन. ताग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने कोणते ऍप सुरू केलेले आहे? तर त्या ऍपचं नाव आहे पाट मित्रो ऍप. मिस इंडिया USA 2023 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर हा किताब जिंकलेला आहे रिजुल मैनी यांनी. अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर हे केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार कोणाला बनवण्यात आलेला आहे? तर तो आहे हार्दिक पांड्या. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो ते निवड झालेली आहे संजीव खन्ना यांची. सांस मोहीम 2023-24 ही जी आहे कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ती जी आहे मणिपूर सरकारने सुरू केलेली आहे न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी. कोरोना विषाणूची पूर्वकल्पना देणारं मॉडेल कोणी विकसित केलेलं आहे किंवा कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर उत्तर असणार आहे अमेरिका व जर्मनी यांच्या शास्त्रज्ञांनी जे आहे हे मॉडेल विकसित केलेलं आहे. गृह आधार योजना जी आहे ही कोणत्या राज्याची योजना आहे? ही गोवा राज्याची योजना आहे. आणि गृहिणींच्या बँक खात्यावर दर महिने 1500 रुपये सरकारकडून जमा होणारी ही योजना आहे. उत्तर प्रदेशातील पहिले मिशन शक्ती कॅफे कोणत्या सिटीमध्ये उभारलं जात आहे? तर उत्तर आहे लखनौ.
ऊसाची इतर राज्यात निर्यात बंदी करणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे महाराष्ट्र राज्य. मुख्यमंत्री संपूर्ण पृष्ठी योजना जी आहे ही कोणत्या राज्याची आहे? तर ती ओडिसा राज्याची आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षणपदी कोणाची निवड झालेली आहे? तर उत्तर आहे अमोल मुजुमदार. देशातील सर्वात वेगवान आणि सर्वोत्कृष्ट नेटवर्क कोणतं बनलेलं आहे? तर उत्तर आहे रिलायन्स जिओ. देशभरात कोणत्या राज्याचे वनवा नियंत्रण मॉडेल लागू करण्यात येणार आहे? तर ते उत्तर असणार आहे मध्य प्रदेशचं वनवा नियंत्रण मॉडेल देशभरात लागू करण्यात येणार आहे. इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर बँगलोर या ठिकाणी झालेलं आहे. आणि कोणी केलेलं आहे? तर राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे. 5वी राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिप विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र. आणि कर्नाटक जो होता हा उपविजेता होता. अमेरिकेचा विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदकाने कोणाला गौरव करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे भारतीय शास्त्रज्ञ अशोक गाडगीळ यांना. झुलाघाट सस्पेन्शन ब्रिज कोणत्या देशादरम्यान सुरू करण्यात आलेला आहे? तर उत्तर असणार आहे भारत आणि नेपाळ. नॅस्कॉम उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे सिंधू गंगाधरन. भारतातील पहिली आयफोन उत्पादक कंपनी जी आहे ती कोण होणार आहे? तर उत्तर आहे टाटा. जगातील रेडीमेड कपड्यांचा सर्वाधिक निर्यातदार देश कोणता बनलेला आहे? तर उत्तर आहे चायना. कोलकाता येथील राजभवनाच्या सिंहासन कक्षाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पहिल्या शेतकरी हक्कावरील जागतिक परिसंवादाचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी कोठे केले? तर उत्तर आहे नवी दिल्ली येथे. ग्लोबल क्रिप्टो अडॉप्टेशन इंडेक्स 2023 मध्ये प्रथम क्रमांकावरचा देश कोणता आहे? तर तो आहे भारत. जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा दिलेले धोर्डो हे गाव जे आहे हे कोठे आहे? तर उत्तर आहे गुजरात येथे. प्रश्न आहे भारतीय लोकांना तसेच भारतीय वंशाच्या लोकांना दिवाळीची सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भातील विधेयक कोणत्या देशाच्या संसदेमध्ये मांडले गेलेलं आहे? तर उत्तर आहे अमेरिका. गगनयानचे क्रू मॉडेल यशस्वीरित्या लॉन्च कोणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे इस्रोने. पहिल्या जागतिक AI समिटचं आयोजन करणारा देश कोणता आहे? तर तो आहे भारत देश. ईशान्येकडील आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे नागालँड हे राज्य. फिफा महिला विश्वचषक 2023 कोणी जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे स्पेनने. आणि तो कोणाविरुद्ध जिंकलेला आहे? तर इंग्लंड विरुद्ध जिंकलेला आहे. भारताच्या 8 माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणारा देश कोणता आहे? तर उत्तर आहे कतार. देशातील पहिला भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर कुठे बसवण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे बँगलोर या ठिकाणी. भारत आणि युरोपियन युनियन यांचा पहिला संयुक्त नौदल सराव जो आहे तो कुठे होणार आहे? तर उत्तर आहे गिनीच्या आखातामध्ये. गिनीच्या आखातामध्ये झालेल्या भारत आणि युरोपियन युनियन सोबतच्या संयुक्त नौदल सरावात भाग घेणारं भारताचं जहाज कोणतं आहे? तर उत्तर आहे INS सुमेधा. ओडिसा राज्यातील पहिली वंदे भारत रेल्वे कोठून धावलेली आहे? तर पुरी आणि हावडा या दरम्यान जी आहे ही धावलेली आहे. 61वी इंटरनॅशनल सुपर कम्प्युटर कॉन्फरन्स कोठे भरवण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे जर्मनी येथे. 37व्या राष्ट्रीय खेळ जो आहे हा कोठे भरवण्यात आलेला आहे? तर गोवा येथे हा झालेला आहे. आणि याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. जगातील प्रभावशाली पासपोर्ट 2023 नुसार जगात अव्वल असणारा देश कोणता आहे? तर उत्तर आहे सिंगापूर. जगातील प्रभावशाली पासपोर्ट 2023 नुसार भारताचा क्रमांक कितवा होता? तर तो होता 80वा क्रमांक. मागासवर्गीय इमारत पुनर्विकासाच्या नवीन धोरणास मान्यता देणारं राज्य कोणतं आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. संयुक्त राष्ट्राच्या दूताला देशात प्रवेश बंदी करणारा देश कोणता आहे? तर उत्तर आहे सुदान. जगामध्ये सर्वाधिक टॉवर्सची संख्या कोणत्या देशामध्ये आहे? तर उत्तर आहे चायना. अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे राजस्थान. जागतिक गुंतवणूक शिखर परिषद 2023 कोठे आयोजित करण्यात आली? तर उत्तर आहे ब्रिटन. सहकारी संस्थांमधील अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढवण्यास बंदी घालणारं राज्य कोणतं आहे? तर उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्य. आई हे पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देणारं राज्य कोणतं आहे? तर तेही आहे महाराष्ट्र राज्य. शेनझोऊ 16 या मानवयुक्त अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण करणारा देश कोणता आहे?
तर उत्तर आहे चीन. महाराष्ट्र राज्य स्वच्छ अभियानाच्या सदिच्छा दूतपदी कोणाची निवड झालेली आहे? तर उत्तर आहे सचिन तेंडुलकर यांची. भारताच्या पहिल्या स्वदेशी इंधनावरील विमानाचं उड्डाण कोणत्या विमानतळावरून झालेलं आहे? तर उत्तर आहे पुणे विमानतळ. हिरोशिमा जपान येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ई शिवाई बस कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे दादर ते पुणे या दरम्यान. ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम कोणासाठी सुरू करण्यात आलेला आहे? तर हा सुरू करण्यात आलेला आहे मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी, आणि हा जो प्रोग्राम आहे हा केंद्र सरकारचा प्रोग्राम आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. ई शिवाई बस कोणी सुरू केलेली आहे? तर ती केलेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने. अरब राष्ट्रांची शिखर परिषद कोठे झाली? तर उत्तर आहे सौदी अरेबिया येथे. महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाला अधिकृत परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे? तर उत्तर आहे बैलगाडा शर्यतीला. पंजाबी भाषा शाळांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला देश कोणता आहे? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशाने त्यांच्या शाळांमध्ये पंजाबी भाषा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 कोठे झालेलं आहे? तर ते झालेलं आहे नवी दिल्ली येथे, आणि उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. विप्लवी भारत गॅलरी जी आहे ही कोठे निर्माण करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे कोलकाता येथे, आणि याचा उद्देश काय होता? तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांनी बजावलेल्या भूमिकांची माहिती देण्यासाठी ही गॅलरी निर्माण करण्यात आलेली आहे. पहिल्या पर्यावरणपूरक ग्रीन विमानाचं उड्डाण कोणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे विस्तारा विमान कंपनीने. व्यवसायासाठी जगात सर्वोत्तम देश कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे UAE. डायमंड लीग मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोणता ठरलेला आहे? तर उत्तर आहे नीरज चोप्रा. त्याने जे आहे 88.68 मीटर जे आहे एवढा भालाफेक त्याने केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या माहिती आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे? तर ते आहेत भूपेंद्र M. गुरव. भारतातील सर्वात मोठा विद्यार्थी उत्सव IIT मद्रास येथे पार पडला, त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे सारंग 2023. पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय कोणी घेतलेला आहे? तर तो घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने. कशासाठी घेतलेला आहे? तर रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी जे आहे हे महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. सोयुम MS-23 अंतराळयान कोणत्या देशाचं आहे? तर हे आहे रशियाचं. लोक माझे सांगाती ही आत्मकथा कोणाची आहे? तर ही आत्मकथा आहे शरद पवार यांची. 5वे खेलो इंडिया युथ गेम्स कोठे झालेली आहे? तर ती झालेली आहे मध्य प्रदेश येथे. देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणतं बनलेलं आहे? तर ते बनलेलं आहे केरळ. ब्राझिलियन फुटबॉलपटू पेलेचे नाव स्टेडियमला देणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे? तर तो आफ्रिकन देश आहे केप वर्दे. जयपूर फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे अपर्णा सेन यांना. 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन कोठे झालेलं आहे? तर ते झालेलं आहे कर्नाटकच्या हुबाली येथे, आणि ते उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. 15वी ब्रिक्स परिषद जी आहे ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा करणारा 6वा फलंदाज कोण ठरलेला आहे? तर उत्तर आहे विराट कोहली. 49वी GST परिषदेची बैठक कोठे पार पडलेली आहे? तर ती पडलेली आहे नवी दिल्ली येथे, आणि हे कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे? तर निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली. विजन फॉर ऑल स्कूल आय हेल्थ कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर उत्तर आहे गोवा. सलग 6 वर्ष स्वच्छतेच्या सर्वेक्षणात अव्वल स्थान पटकावणारी महानगरपालिका कोणती आहे? तर उत्तर आहे इंदौर महानगरपालिका मध्य प्रदेशची. भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट कोठे तयार करण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर येथे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर उत्तर आहे किशोर रिठे. 12वीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेणारं राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. ICCच्या वन डे, कसोटी आणि T20 या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांकावर पोहोचलेला संघ कोणता आहे? तर तो आहे भारत. आता आपण जे आहे चंद्रयान मोहिमेची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊया. तर आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या चंद्रयान 3ने चंद्राच्या कोणत्या ध्रुवावरती यशस्वीपणे आणि सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे दक्षिण ध्रुवावर. आणि भारत जो आहे दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग करणारा
जगातला कितवा देश बनलेला आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच देश. इथे आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. इथे दक्षिण ध्रुवावर चंद्राचे जो आहे हा उतरणारा किंवा सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश भारत बनलेला आहे, पण चंद्रावरती उतरणारा जो आहे हा चौथा देश बनलेला आहे. त्यामुळे इकडे कन्फ्युजन होऊ देऊ नका. आतापर्यंत किती देशांनी चंद्रावर लँडिंग केलेलं आहे? तर एकूण जे आहे 4 देशांनी केलेलं आहे. पहिलं अमेरिकेने केलेलं आहे, मग रशियाने केलेलं आहे, मग चायनाने केलेलं आहे आणि मग भारताने केलेलं आहे. भारत चंद्रावर लँडिंग करणारा चौथा देश आहे आणि दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या लँडिंग करणारा पहिला देश आहे. चंद्रयान 3चे कधी प्रक्षेपण करण्यात आलं होतं? तर ते करण्यात आलं होतं 14 जुलै 2023ला दुपारी 2:35. चंद्रयान 3चे कोठून प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे? तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा येथून. भारताने चंद्रयान 3चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग कधी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे 23 ऑगस्ट 2023ला. चंद्रयान 3च्या लँडरचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे विक्रम आणि रोवरचं नाव काय आहे? तर रोवरचं नाव आहे प्रज्ञान. चंद्रयान 3 वरील प्रज्ञान रोवरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कशाचा शोध लावलेला आहे? तर सर्वप्रथम त्याने शोध लावलेला आहे ऑक्सिजनचा आणि इतर धातूंचा पण तो आता शोध लावत आहे. पहिले चंद्रयान कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर पहिलं चंद्रयान 22 ऑक्टोबर 2008ला जे आहे ते लॉन्च करण्यात आलं होतं. चंद्रयान 3 मोहिमेत कोण स्लीप मोडवर गेलेला आहे? तर स्लीप मोडवर गेलेला आहे रोवर प्रज्ञान. चंद्रयान 3चा एकूण खर्च किती आलेला आहे? तर तो आलेला आहे 615 कोटी. चंद्रयान 3 ही ऐतिहासिक मोहीम कोणाची आहे? तर ती आहे इस्रोची. चंद्रयान 3 मोहिमेचे संचालक कोण होतं? तर त्या होत्या रितू करिधर, यांना रॉकेट वुमन असेही म्हटलं जातं. चंद्रयान 3 मध्ये काय नाही आहे? तर ते ऑर्बिटर नाही आहे. चंद्रयान 2ने चंद्रयान 3चे स्वागत कसं केलेलं आहे? तर स्वागत आहे मित्रा असं म्हणून जे आहे चंद्रयान 2ने चंद्रयान 3चं स्वागत केलं. लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागाला किती वाजता स्पर्श केलेला आहे? तर त्याने स्पर्श केलेला आहे संध्याकाळी 6:04. मराठवाडा भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे देविदास गोरे यांना. आपला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिलेला आहे? तो दिलेला आहे आनंद निरगुडे यांनी. आणि या आनंद निरगुडे यांच्या जागी जे आहे नवीन अध्यक्ष म्हणून जे आहे कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ते आहेत न्यायमूर्ती सुनील शुक्रे. समलिंगी विवाह नोंदणी करणारे पहिले दक्षिण आशियाई देश कोणता आहे? तर तो आहे नेपाळ देश. केंद्र सरकारने उसापासून निर्मिती होणाऱ्या कशावर बंदी घातलेली आहे? तर ते आहे इथेनॉलवर बंदी घातलेली आहे. रेवंत रेड्डी हे कोणत्या राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर उत्तर आहे तेलंगणा. देशातील पहिले खुले कारागृह महिला कैद्यांसाठी कोठे साकारण्यात येणार आहे? तर उत्तर आहे येरवडा जेल, महाराष्ट्र. गेल्या 25 वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू कोण आहे? तर तो आहे विराट कोहली. आणि 2023 या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू कोण आहे? तर तो आहे शुभमन गिल. टाइम मासिकाने पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर ती आहे सिंगर टेलर स्विफ्ट यांची. टाइम मासिकाचा ॲथलेट्स ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हा मिळालेला आहे फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांना. कोणत्या विधानसभेने ऑनलाईन गेमिंग आणि कसिनोवरील 28% GSTची तरतूद असणारं विधेयक मांडलेलं आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र विधानसभेने. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मिचॉंग हे जे नाव आहे हे कोणत्या देशाने दिलेलं आहे? तर तो देश आहे म्यानमार हा देश. केंद्र सरकारने कांदा पिकांच्या निर्यातीवर कधीपर्यंत बंदी घातलेली आहे? तर ती घातलेली आहे 31 मार्च 2024 पर्यंत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा शुभारंभ जे आहे कोणाच्या हस्ते झालेला आहे? तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते. कोची येथे क्रूज पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने क्लासिक इम्पेरियर नावाच्या लक्झरी क्रूज जहाजाचे उद्घाटन जे आहे हे नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. डोनाल्ड टस्क यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी जी आहे निवड झालेली आहे? तर डोनाल्ड टस्क यांची जी आहे पोलंडच्या जे आहे पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर जी आहे ही कोण ठरलेली आहे? तर ती ठरलेली आहे वैशाली रमेश बाबू. तेलंगणामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2023 मध्ये एकूण किती टक्के मतदान झालेलं आहे? तर ते एकूण 64% मतदान झालेलं आहे. COP28 परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ती जी आहे दुबई येथे आयोजित करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेनुसार कोणते वर्ष आतापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष जे आहे हे ठरलेलं आहे? तर ते आहे 2023 हे वर्ष.
PM जनमान अभियान कोणासाठी आहे किंवा याचा उद्देश काय आहे? तर असुरक्षित आदिवासी गटांना म्हणजेच काय तर पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्सना मदत करण्यासाठी जे आहे हे PM जनमन अभियान राबवण्यात आलेलं आहे. सो याला प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान असंही म्हटलं जातं. T20 वर्ल्ड कप 2024 साठी पात्र ठरणारा 5वा आफ्रिकन देश कोणता आहे? तर तो आहे युगांडा. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 मध्ये कोणत्या देशात जे आहे ही आयोजित होणार आहे? तर ती अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये जे आहे T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 आयोजित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत म्हणजे COP28 मध्ये कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली? तर तो उपक्रम आहे ग्रीन क्रेडिट उपक्रम. दुबई येथे सुरू असलेल्या COP28 परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर त्यांचं नाव होतं सुलतान अल जबेर. COP28 परिषदेत पंतप्रधान यांनी कोणत्या वर्षी जागतिक हवामान परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे? तर ते वर्ष आहे 2028 हे वर्ष. भारताने कधीपर्यंत 45% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? तर ते आहे 2030 पर्यंत. जानेवारी ते सप्टेंबर या काळात भारताची चहा निर्यात किती टक्क्यांनी जी आहे ती घसरलेली आहे? तर ती जी आहे ऑलमोस्ट 5% म्हणजे 4.93% जी आहे ही चहा निर्यात घसरलेली आहे जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान. कोणत्या देशाने केनियाला कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी 20 अब्ज रुपयाचे जे आहे कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे? तर उत्तर आहे भारताने. कोणत्या भारतीय पारंपरिक नृत्याचा समावेश युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीमध्ये जो आहे तो झालेला आहे? तर उत्तर असणार आहे गरब्याचा समावेश झालेला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अहवालानुसार अव्वल क्रमांकाचे सर्वाधिक सुरक्षित शहर कोणतं आहे? तर अव्वल नंबरला आहे कोलकाता आणि दुसऱ्या नंबरला जे आहे आपल्या महाराष्ट्राचं पुणे. महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाने जे आहे पशुगणना केलेली आहे आणि त्यानुसार 2012च्या तुलनेत राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये गायी बैलांची संख्या जी आहे किती टक्क्यांनी घटलेली आहे? तर ती जी आहे 9.54% जी आहे ती घटलेली आहे. कोणाची? तर गायी बैलांची संख्या. राज्यात म्हशींच्या संख्येत किती टक्क्यांनी जी आहे वाढ झालेली आहे? तर ती वाढ झालेली आहे 0.73%. 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन जे आहे छत्रपती संभाजीनगर येथे झालेलं आहे. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी प्रशांत कुमार यांची निवड झालेली आहे. अर्जुन मुंडा यांना जे आहे कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाचा. राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित होणार आहे? तर ती पंजाब राज्यात आयोजित होणार आहे. मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतलेली आहे? तर त्यांचे नाव आहे लालधू होमा. भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक किती आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केलेला आहे? तर ते 136 सामने जे आहेत 136 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करणारे राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य. सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती कोणाला दिली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे परदेशी शिक्षणासाठी मराठा कुणबी जातीतील 75 गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. जमिनीचा सातबारा 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे महाराष्ट्र राज्य. समान नागरी कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे केरळ हे राज्य. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्याची आहे? तर उत्तर आहे राजस्थान. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत कोण जे आहे ते कर्ज घेऊ शकतं? तर छोटे व्यावसायिक जे आहेत ते 1 लाखापर्यंत कर्ज जे आहे त्यांना 5% व्याजाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. PM विश्वकर्मा योजनेचा कालावधी किती आहे? तर 2023 ते 2028. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यात अव्वल कोणतं राज्य आलेलं आहे? तर उत्तर असणार आहे महाराष्ट्र. लुना 25 चंद्र मोहीम जी आहे ती कोणत्या देशाची आहे? तर उत्तर आहे रशिया. निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमधून कोणाला वगळण्यात आलेला आहे? तर सरन्यायाधीशांना वगळण्यात आलेला आहे. आणि हा पुढचा प्रश्न आहे या सरन्यायाधीशांच्या जागी कोण असणार आहे? तर केंद्रीय मंत्री यांच्या जागी असणार आहेत. आता हे जे बिल आहे हे अर्जुन राम मेघवाल हे जे कायदा मंत्री आहेत यांनी राज्यसभेमध्ये मांडलेलं आहे. ही गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे. 13 वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा प्रकल्प कोणता आहे? तर उत्तर आहे युविन.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमध्ये देशात प्रथम राज्य कोणतं आहे तर ते आहे तामिळनाडू. सर्वोच्च न्यायालयाच्या मणिपूरवरील पुनर्वसन व पुनर्बांधणी देखरेख ठेवण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्या आहेत गीता मित्तल. नवीन शालेय शैक्षणिक धोरण जाहीर करणारं राज्य कोणतं आहे तर उत्तर आहे पश्चिम बंगाल. महाराष्ट्र सरकारचा उद्योग मित्र पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर असणार आहे अदर पूनावाला. महाराष्ट्र सरकारचा महिला उद्योजक पुरस्कार जो आहे हा गौरी किर्लोस्कर यांना भेटलेला आहे. महाराष्ट्र सरकारचा मराठी उद्योजक पुरस्कार जो आहे हा विलास शिंदे यांना भेटलेला आहे. अमृत संस्थेची स्थापना महाराष्ट्र सरकारने कोणासाठी केलेली आहे तर उत्तर आहे खुल्या प्रवर्गातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या अमृत संस्थेची स्थापना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. 36वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन कोठे झाले तर सांगली येथे. भारतातील पहिली जागतिक कॉफी परिषद झालेली आहे बँगलोर येथे. बँगलोर येथे झालेल्या प्रथम जागतिक कॉफी परिषदेचे ब्रँड अँबॅसेडर कोण होतं तर त्या आहेत दीपिका पादुकोण. महिलांच्या ब्युटी पार्लरवर बंदी घालणारा देश कोणता आहे तर उत्तर आहे अफगाणिस्तान. नागपूर येथे भारतीय विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. कोणाच्या हस्ते तर द्रौपदी मुर्मू प्रेसिडेंट. 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे झालेला आहे तर तो झालेला आहे पणजी येथे. 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे माधुरी दीक्षित. G7 समूहाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली तर टोकियो जापान येथे जी आहे पार पडलेली आहे. पोर्तुगाल देशाचे पंतप्रधान ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ते कोण आहेत तर उत्तर आहे अँटोनियो कोस्टा. महाराष्ट्रात पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात कोठे येणार आहे तर बारामतीतील गोजुबावी येथे. अर्जेंटिना देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे झेवियर मिलेई. द इंडियन वे हे पुस्तक जे आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर उत्तर आहे केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर. सुरक्षित देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश करणारा देश कोणता आहे तर उत्तर आहे ब्रिटन. UNDPच्या अहवालानुसार भारतातील दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत तर उत्तर आहे 18.50 कोटी. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या महाराष्ट्र सरकारचा उपक्रम कोणता आहे तर तो आहे सेल्फी विथ माटी. PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यात प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य कोणतं आहे तर ते आहे मध्य प्रदेश. केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या अखेर जमा झालेला महसूल किती आहे तर उत्तर आहे 11 लाख कोटी. देशाचे वित्त वर्ष 2023-24 यामध्ये सरासरी मासिक GST संकलन किती राहिलेलं आहे तर उत्तर आहे 1.66 लाख कोटी. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने 2 हेक्टरवरून किती हेक्टर पर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर उत्तर आहे 2 हेक्टरवरून 3 हेक्टर पर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पॅरास्क्वॉट नावाच्या तणनाशकांवर बंदी घालणारं राज्य कोणतं आहे तर उत्तर आहे ओडिशा. पाकिस्तान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद किती विकेट पूर्ण केलेल्या आहेत तर उत्तर आहे 100 विकेट. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे सुरेश काकाणी. 2023-24 या चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ठेवलेलं प्रत्यक्ष कर संकलनाचं उद्दिष्ट किती आहे तर ते आहे 18.23 लाख कोटी. आता जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सोने वापरणारा देश आहे तर उत्तर आहे 2ऱ्या क्रमांकाचा. भारताची सोन्याची मागणी किती टक्के वाढलेली आहे तर उत्तर आहे 10%. भारताची सोन्याची मागणी किती टन वाढलेली आहे तर उत्तर आहे 210%. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावरती निवड झालेली व्यक्ती आहे हितेन वेनेगावकर. भारताच्या 12व्या मुख्य माहिती आयुक्तपदी निवड झालेली आहे हिरालाल सामरिया 3 वर्षांसाठी. केंद्र सरकारची PM कुसुम योजना राबवण्यात प्रथम राज्य कोणतं आलेलं आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रातील जातीय जनगणना करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती आहे तर उत्तर आहे जखणगाव ग्रामपंचायत.
जी अहमदनगर येथे आहे. BSF कडून मधुमाक्षिका पालन करण्यात येणार आहे. तर ते कोठे करण्यात येणार आहे? तर भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर. 2023 या ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइजच्या विजेता कोण झालेल्या आहेत? तर उत्तर आहे नंदिता दास. केंद्रीय कोळसा मंत्रालयानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारताचे कोळशाचे उत्पादन किती टक्के वाढले आहे? तर उत्तर असणार आहे 12.81%. कोणी लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांप्रमाणेच महिला सैनिकांनाही मातृत्व रजा देणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे? तर उत्तर आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. कालेश्वरम सिंचन प्रकल्पाअंतर्गत तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर उत्तर आहे मेडागेट्टा धरण. पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास 2027 ते 28 पर्यंत मंजुरी देणारं राज्य कोणतं आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. वन डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 500 धावांचा पल्ला पार करणारा पहिला फलंदाज कोण आहे? तर उत्तर आहे श्रेयस अय्यर. वन डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक करणारा पहिला खेळाडू कोण आहे? तर उत्तर आहे ग्लेन मॅक्सवेल. अफगाणिस्तान विरुद्ध 128 चेंडूमध्ये 201 धावा त्याने केल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 कोणी जिंकली? तर ती पंजाबने जिंकली. न्यूझीलंड देशाचा वन डे वर्ल्ड कप मध्ये 50 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे? तर उत्तर आहे ट्रेंट बोल्ट. पुढचा प्रश्न आहे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने किती वर्षाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर उत्तर आहे 9 वर्षांनी. आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकलेला देश कोणता आहे? तर उत्तर आहे आपला भारत महिला हॉकी संघ. फिडे ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात भारताचा विजेता कोण झालेला आहे? तर उत्तर असणार आहे विदित गुजराती. फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाची विजेती आहे आर वैशाली. ICCने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केलेलं आहे? तर उत्तर आहे श्रीलंकेच्या. महाराष्ट्र लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर उत्तर आहे शाहीर हेमंत मावळे. भारतातील राजकीय विरोधी पक्षांनी तयार केलेल्या आघाडीचं नाव काय आहे? तर उत्तर आहे इंडिया अलायन्स. इंडिया अलायन्सचा फुल फॉर्म काय आहे? तर आहे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स. अविवाहित स्त्री पुरुष यांच्यासाठी पेन्शन लागू करणारं राज्य कोणतं आहे? तर उत्तर आहे हरियाणा. देशातील पहिलं हरित हायड्रोजन धोरण लागू करणारं राज्य आहे महाराष्ट्र. प्रथम ग्लोबल चेस लीग स्पर्धा जिंकलेली कुठे झालेली आहे? तर ती झालेली आहे लंडन येथे. प्रथम ग्लोबल चेस लीग स्पर्धा जिंकलेला संघ कोणता आहे? तर तो आहे त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स. महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला प्रशिक्षण कार्यक्रम कोणता आहे? तर उत्तर आहे राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम. परदेशातील पहिला IIT मद्रासचा शैक्षणिक कॅम्पस कुठे होणार आहे? उत्तर आहे टांझानिया. भाजीपाला व फळांवरील कर मुक्त करणारा देश कोणता आहे? उत्तर आहे न्यूझीलंड. झिम्बाब्वे देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे इमर्सन मनगागावा. जीवन किरण योजना कोणाची योजना आहे? तर ती आहे LIC ची योजना. LIC ची ही जी योजना आहे ही 18 ते 65 या वयादरम्यान जे आहे तुम्ही या विमासाठी जे आहे एलिजिबल ठरता. जगातील सर्वात थंड तारा शोधलेला देश कोणता आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. महाराष्ट्र प्रीमियर लीग जिंकलेला संघ कोणता आहे? तर उत्तर आहे रत्नागिरी जेट्स. जगात तांदूळ उत्पादनात अव्वल देश कोणता आहे? तर तो आहे चायना. भारताची बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात जी आहे ती सौदी अरेबियाला झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेली व्यक्ती आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय. संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे नवतेज सरना. भारतातील पहिल्या टॅक्सीवेचं उद्घाटन झालेलं आहे नवी दिल्ली येथे. महाराष्ट्र राज्यातून आंब्याची सर्वाधिक निर्यात झालेली आहे अमेरिका येथे 806 टन. 1000 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणारे निर्भय हे क्षेपणास्त्र तयार केलेलं आहे DRDOने.
जागतिक मत्स्य परिषद झालेली आहे अहमदाबाद येथे. राष्ट्रीय पोलाद धोरणानुसार भारताचे 2030 पर्यंत पोलाद उत्पादन क्षमता निर्माण करायचं लक्ष्य किती आहे? तर ते आहे 30 कोटी टन. 2023च्या XAXA रिपोर्टनुसार जगात सर्वात मोठा धोका कोणता आहे? तर तो आहे हवामान बदलाचा धोका. भारत सरकारने आतापर्यंत सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रातील संशोधनावर केलेला आहे? तर उत्तर आहे संरक्षण या संशोधनावरती 43.7%. देशातील खाजगी क्षेत्रात सर्वाधिक खर्च कोठे केलेला आहे? तर उत्तर आहे औषधावरती 33%. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अहवालानुसार जगात 2022 मध्ये क्षयरोगाची म्हणजे टीबीची रुग्णसंख्या जी आहे ती 75 लाख एवढी आढळून आलेली आहे आणि जगामध्ये सर्वाधिक क्षयरोगाचे जे रुग्ण आहेत ते भारतामध्ये आहेत 28 लाख. 2020-22 या कालावधीत जगात कोरोना नंतर सर्वाधिक मृत्यू होणारा रोग आहे क्षयरोग म्हणजेच टीबी. आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन समिट 2023 कोठे झालेली आहे? तर ती US ला झालेली आहे. 66व्या पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? तर उत्तर आहे सिकंदर शेख. चिकनगुनिया या पहिल्या लसीला मान्यता दिलेला देश कोणता आहे? उत्तर आहे अमेरिका. टाटा लिटरेचर लाईव्ह जीवन गौरव पुरस्कार CS लक्ष्मी यांना भेटलेला आहे. 42वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा झालेला आहे नवी दिल्ली येथे. COP28 हवामान परिषद झालेली आहे UAE या ठिकाणी. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये 50 षटकार म्हणजे सिक्सेस मारणारा जगातील पहिला खेळाडू आहे रोहित शर्मा. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती शतके पूर्ण केलेली आहेत? उत्तर आहे 50 शतके 279 डावांमध्ये. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मधील एका सत्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे विराट कोहली 765 धावा. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सर्वात कमी डावामध्ये 50 विकेट घेणारा खेळाडू आहे मोहम्मद शमी. फक्त 17 डावांमध्ये जे आहे 50 विकेट घेतलेल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे विराट कोहलीच्या नावावरती 8 वेळा. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली 3ऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये 2023 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे रोहित शर्माने. टोटल 31 षटकार मारलेले आहेत. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोणता आहे? तर आहे मोहम्मद शमी. 24 विकेट घेतलेल्या आहेत. ICC एकदिवसीय वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक 4 शतके कोणी काढलेली आहेत? तर उत्तर आहे क्विंटन डिकॉकने. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023च्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोण राहिलेला आहे? तर उत्तर आहे ट्रॅव्हिस हेड. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण राहिलेला आहे? तर उत्तर आहे विराट कोहली. ऑस्ट्रेलियाने कितव्यांदा ICC क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे? तर तो 6व्यांदा जिंकलेला आहे. ICCने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेट संघाचा कर्णधार कोण ठरलेला आहे? उत्तर आहे रोहित शर्मा. जगातील सर्वात जास्त वकिली करणारे वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद कोणाची झालेली आहे? तर केरळचे चेपी बालसुब्रमण्यम. भारत आणि श्रीलंका दरम्यान होणारा मित्रशक्ती लष्करी सराव कोठे होणार आहे किंवा झालेला आहे? तर उत्तर आहे पुणे. निर्यातीला चालना देण्यासाठी औद्योगिक पार्क उभारलं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मिस युनिव्हर्स 2023 ही स्पर्धा झालेली आहे एल सॅल्व्हडॉर येथे. मिस युनिव्हर्स 2023 आहेत शेनिस पॉलासिओसिस निकारागुआ या देशाच्या आहेत त्या. मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे श्वेता शारदा यांनी. भारताने स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात केलेला देश आहे अमेरिका. जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा झालेली आहे बुडापेस्ट येथे. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत CBI तपासावर देखरेख ठेवण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष कोणाला केलेलं आहे? तर उत्तर आहे दत्तात्रय पडसलगीकर. हे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक होते. चीनकडील लॅपटॉप टॅबलेटच्या आयातीवर निर्बंध घालणारा देश कोणता आहे? तर उत्तर आहे भारत.
नवी दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय संस्था. NCERTने पाठ्यपुस्तकांमध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार बदल करण्यासाठी 19 सदस्यीय समिती नेमलेली आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे MC पंत. स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण टांझानिया भारतीय सांस्कृतिक केंद्रामध्ये S जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रसाद वनारसे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा जी आहे ती पॅरिस येथे झालेली आहे. जगात सर्वोत्कृष्ट विमानतळामध्ये अव्वल आलेलं आहे सिंगापूरचं चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ. वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे पोर्ट ब्लेअर येथे उद्घाटन केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. जागतिक भारत सागर शिखर परिषद झालेली आहे मुंबई येथे. काला समुद्र धान्य कार्यक्रम करारातून माघार घेणारा देश कोणता आहे? तर तो आहे रशिया. भारतातील पहिली ओमिक्रॉन लस कोणती आहे? तर ती आहे जेमकोवॅक OM. आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे? तर तो आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. रणजी ट्रॉफीत हॅट्रिकसह 8 बळी घेऊन कोणी इतिहास रचलेला आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे जयदेव उनटकट. आपला दुसरा प्रश्न आहे, इतिहासात पहिल्यांदाच मुंबई पोलीस दलाच्या नवीन पदाची निर्मिती करण्यात आली. आता ते पद कोणतं आहे? तर ते पद असणार आहे विशेष पोलीस आयुक्त पद. प्रश्न आहे, मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे देवेन भारती. सौदी अरेबियातील अल नासर क्लब कडून खेळणारा स्टार फुटबॉलपटू कोण असणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. गुजरातमधील राजकोट येथील बंधाऱ्याचं नाव पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे आणि ते नाव काय आहे? तर हिराबा स्मृती सरोवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो घेतलेला आहे 27 जानेवारी 2023 दिल्ली या ठिकाणी. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर रोहित पवार यांची जी आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नंतर RRR चित्रपट नाटू नाटू या गाण्याला जो आहे हा गोल्डन ग्लोब पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणती आहे? तर त्याचं नाव असणार आहे विशाखापट्टणम. विशाखापट्टणम जी आहे ही नवीन राजधानी बनलेली आहे आंध्र प्रदेशची. जगातील सर्वात लांब नदी क्रूज MV गंगा विलास हिचं जे आहे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर हिचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. तसेच अँटी कॉपिंग लॉ हा जो आहे नवीन लॉ तयार करण्यात आलेला आहे आणि याच्यानुसार जे आहे कॉपी करणाऱ्या उमेदवारांना 10 वर्ष सरकारी परीक्षा देण्यावर जी आहे ती बंदी करणारं राज्य कोणतं असणार आहे? तर ते असणार आहे उत्तराखंड. फुटबॉल इतिहासात पहिल्यांदाच व्हाईट कार्डचा वापर पंचांकडून करण्यात आला. तो कधी करण्यात आला? तर पोर्तुगालमध्ये येथे जे आहे महिला फुटबॉल लीगमध्ये जो आहे हा पहिल्यांदा व्हाईट कार्डचा जो आहे तो वापर करण्यात आलेला आहे. युजली येलो आणि रेड कार्डचा वापर करण्यात येतो. पुण्यातील 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी आहे ती कोणी जिंकलेली आहे? तर नांदेडच्या शिवराज राक्षे यांनी जे आहे 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. हा राजा निळकंठ बडे यांनी लिहिलेलं हे गीत आहे आणि याला जो आहे राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? तर विदेशी गुंतवणूक आपला महाराष्ट्र जो आहे तो पहिल्या नंबरला आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेली कोरोनावरील नाकावाटे दिली जाणारी लस, पहिली भारतीय लस, तिचं नाव आहे इनोवॅक. भारताची जिम्नॅस्टिक दीपा करमरकरवर आंतरराष्ट्रीय चाचणी संघटनेने 21 महिन्यांची बंदी घातली आहे. त्याचं रिझन काय आहे? तर त्याचं रिझन आहे हिजेनामाइन हे जे आहे हे ड्रग तिच्या शरीरात सापडल्यामुळे जे आहे ही बंदी घालण्यात आलेली आहे. निसार कृत्रिम उपग्रहाची निर्मिती कोणी केलेली आहे? तर नासा आणि इस्रो या दोघांनी मिळून याची निर्मिती केलेली आहे. निसारचा फुल फॉर्म काय आहे? तर नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार हे जे आहे याचा फुल फॉर्म आहे. महाराष्ट्राची 2022-23 मध्ये राजकोषीय तूट किती होती? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 3.5%. दुबईमधील अल मिन्हाद जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आलेलं आहे? तर हिंद सिटी म्हणून जे आहे हे नामकरण अल मिन्हाद जिल्ह्याचे जे आहे ते करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं नाव आहे अप्पासाहेब धर्माधिकारी.
दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो आहे तो कितवा क्रमांक लागतो, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 5वा. दरडोई उत्पन्नामध्ये 5वा क्रमांक आहे महाराष्ट्र राज्याचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जे आहे ॲरॉन फिंच या क्रिकेटरने जे आहे ते निवृत्ती घेतलेली आहे आणि हा जो आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. भारतात लिथियम साठ्याचा शोध जो आहे तो कुठे लागलेला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. 44व्या विश्व बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं आयोजन जे आहे हे भारत करणार आहे. युएसच्या बोईंग कडून 220 आणि फ्रान्सच्या एअरबस कंपन्यांसोबत 250 अशा तब्बल 470 विमान खरेदी करण्याचा करार जो आहे हा कोणी केलेला आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे एअर इंडिया. ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड जे आहे हे कोणी तयार केलेलं आहे, तर HDFC व IRCTC या दोघांनी मिळून जे आहे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड सुरू केलेलं आहे. T20 मध्ये सर्वाधिक 100 विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला गोलंदाज कोण बनलेली आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे दीप्ती शर्मा. उंट संरक्षण आणि विकास धोरण हे जे आहे कोणत्या सरकारने जाहीर केलेलं आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे राजस्थान. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 148 सामने खेळण्याचा रोहित शर्माचा विक्रम कोणी मोडून काढलेला आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या वुमन क्रिकेट टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर यांनी जे आहे 150 सामने खेळलेले आहेत. कन्या शिक्षण प्रवेश उत्सव कोणी सुरू केलेला आहे, तर युनिसेफ, आपल्या भारताचे महिला व बाल विकास मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय या तिघांनी मिळून जे आहे कन्या शिक्षण प्रवेश उत्सव सुरू केलेला आहे. जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जे आहे किती सदस्यांची समिती नेमलेली आहे, तर 3 सदस्यांची समिती जी आहे महाराष्ट्र सरकारने नेमलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या पोषण मोहीम समन्वयक पदी भारतीय वंशाच्या अफशान खान यांची जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर येते द इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज अवॉर्ड जो आहे तो बांगलादेशच्या रिझवाना हसन यांना जे आहे तो भेटलेला आहे. जगात वाईन उत्पादनामध्ये प्रथम देश कोणता आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. फिफाचा पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब जो आहे तो लिओनेल मेस्सी यांना भेटलेला आहे. पहिली महिला प्रीमियर लीग जिंकणारा संघ कोणता, तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई इंडियन्स. भारतातील पहिले फर्निचर पार्क जे आहे ते कुठे बांधलं जात आहे, तर तामिळनाडू या ठिकाणी. आणि अमेरिकेची बुडालेली बँक कोणती जी सध्या चर्चेत आहे, तिचं नाव आहे सिलिकॉन व्हॅली. आपला पुढचा क्वेश्चन आहे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना. हा जो आहे महाराष्ट्राची ही योजना आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे लाभ कितीपर्यंत भेटतोय, तर 2 लाखापर्यंत जो आहे हा या विमा अंतर्गत जो आहे तो लाभ भेटणार आहे. 5व्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी निवड कोणाची झालेली आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे नेफ्यू रिवो यांची जी आहे 5व्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. वंदे भारत एक्सप्रेस चालणारी पहिली महिला लोको पायलट कोण आहे, तर तिचं योग्य उत्तर असणार आहे सुरेखा यादव. समर्थ उपग्रह MSME मंत्रालयाने जे आहे हे सुरू केलेलं आहे. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र जे आहे ते कुठे सुरू करण्यात आलेलं आहे, तर ते सुरू करण्यात आलेलं आहे सोलापूर या ठिकाणी. नूर 2 नावाचा जो आहे सैन्य उपग्रह प्रक्षेपण कोणी केलेला आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे इराण. पुढचा क्वेश्चन आहे साहित्य अकादमीचा अध्यक्ष जे आहे ते कोणाला बनवण्यात आलेला आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे माधव कौशिक यांना जे आहे साहित्य अकादमी अध्यक्ष बनवण्यात आलेला आहे किंवा नियुक्ती झालेली आहे. साहित्य अकादमी उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे कुमुद शर्मा. भगवान गौतम बुद्ध यांच्या सर्वात मोठ्या स्टॅच्यूचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे, त्याचं योग्य उत्तर असणार आहे बोधगया. आणि ह्या जो आहे स्लीपिंग स्टॅच्यू असणार आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. लंडन येथील सायबेरिया येथे जे आहे 48 वर्षांनी झोम्बी व्हायरस जो आहे तो सापडलेला आहे. शी जिनपिंग यांची जे आहे राष्ट्राध्यक्षपदी निवड कितव्यांदा झालेली आहे, तर 3ऱ्यांदा झालेली आहे. हे जे आहे चायनाचे प्रेसिडेंट आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. यांची 3ऱ्यांदा चायनाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे. LIC अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे, तर सिद्धार्थ मोहंती. विकलांगांसाठी घरून मतदान करण्यासाठी कर्नाटक सरकारने जे एक ऍप लॉन्च केलेलं आहे त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे सक्षम. AI आणि रोबोटिक्स पार्कचे उद्घाटन कुठे झालेलं आहे, तर कर्नाटक येथे झालेलं आहे. आणि हे जे आहे भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स पार्क असणार आहे. कर्नाटकमध्ये एक्झॅक्टली कुठे, तर बँगलोर या ठिकाणी. चीन विरुद्ध आण्विक पाणबुडी कराराची घोषणा करणारे देश कोणते आहेत, तर 3 देशांनी जे आहे याची घोषणा केलेली आहे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन. भारतात भारतीय जलतरण महासंघ अध्यक्ष कोणाला करण्यात आलेला आहे, तर RN जयप्रकाश यांना भारतीय जलतरण महासंघ अध्यक्ष करण्यात आलेला आहे. युरोपियन युनियनने जे आहे कार्बन डायऑक्साईड कर आकारण्याचे जे आहे ते घोषित केलेलं आहे. कोणी कार्बन डायऑक्साईड कर आकारण्याचे घोषित केलेलं आहे, तर युरोपियन युनियनने.
IPL मध्ये सर्वाधिक 7 शतके म्हणजे सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम जो आहे तो कोणी केलेला आहे? त्याचं नाव आहे विराट कोहली. जागतिक ॲथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण ठरलेला आहे किंवा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? तर त्याचं नाव आहे नीरज चोप्रा. याने जे आहे जागतिक ॲथलेटिक्स क्रमवारीत जे आहे पहिलं स्थान पटकावलेलं आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला देश कोणता आहे? तर त्याचं नाव आहे अमेरिका. जून 2023 पर्यंत जो आहे अमेरिका जो आहे सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला देश आहे. भारताला 29 पुरातन वस्तू परत करणारा देश कोणता आहे? त्याचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. चंद्रावर यान पाठवणारा जगातील चौथा देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचे प्रक्षेपण इस्रोच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून 80 लाख लोकांनी पाहून जो आहे हा एक इतिहास घडवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारे योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या पोर्टलची निर्मिती केलेली आहे? त्याचं नाव आहे महालाभार्थी पोर्टल. फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित कोणाला करण्यात आलेला आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. सौदी अरेबियाची अंतराळावर पोहोचणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? कुठली? तर सौदी अरेबियाची. तिचं नाव आहे रायना बर्नावी. स्टील उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? तर त्याचं नाव आहे चायना. जगात रस्त्याच्या लांबीमध्ये प्रथम स्थानावरील देश कोणता आहे? तर तो देश आहे अमेरिका. जगात रस्त्याच्या लांबीमध्ये दुसऱ्या स्थानावरील देश कोणता आहे? तर तो आहे भारत. म्हणजे पहिल्या नंबरला अमेरिका, दुसऱ्या नंबरला भारत रस्त्याच्या लांबीमध्ये. जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ कोण बनलेला आहे? तर भारत बनलेला आहे. महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण कोठे आढळलेला आहे? तर ते आहे मुंबई या ठिकाणी. देशातील पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर लेह लडाख या ठिकाणी. रेशीम उत्पादनात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता होता? तर तो होता बीड जिल्हा. चंद्राच्या ज्या भागावर चांद्रयान-3 चे विक्रम लँडर उतरले आहे त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर त्याला नाव देण्यात आलेलं आहे शिवशक्ती पॉइंट. आणि 23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. मध्य आफ्रिकेत लष्कराने बंड करून देशाची सत्ता आपल्या हातात घेतलेली आहे. तो देश कोणता आहे मध्य आफ्रिकेतील? तर त्याचं नाव आहे गॅबॉन. गॅबॉन हा मध्य आफ्रिकेतील देश आहे. त्याच्या लष्कराने बंड करून देशाची सत्ता जी आहे आपल्या हातात घेतलेली आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचं पवन ऊर्जा उत्पादक देश जो आहे तो कोणता बनलेला आहे? तर भारत बनलेला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30 ऐवजी 35% आरक्षण जाहीर करणारं राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. कर्नाटक राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ जो आहे कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? तर राहुल गांधी यांच्या हस्ते. केंद्र सरकारने मुंबईचा आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणावर टाकलेली आहे? तर नीती आयोगावर टाकलेली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत एकूण नवीन लाभार्थ्यांच्या नोंदी किती झालेल्या आहेत? तर 75 लाख जे आहेत उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त वीरभूमी परिक्रमा उपक्रम राबवणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे महाराष्ट्र राज्य. भारताचे नवीन विदेश व्यापार धोरण कोणी जाहीर केलेलं आहे? तर पियुष गोयल यांनी. जगातील पहिले इथेनॉलवरील वाहन तयार करणारा देश कोणता बनलेला आहे? तर तो आहे आपला भारत देश. जगातील पहिली इथेनॉलवर आधारित मोटर तयार करणारी भारतीय कंपनी कोणती आहे? तर तिचं नाव आहे टोयोटो. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर निवड झालेला देश कोणता आहे? तर तो आहे आपला भारत देश. देशातील पहिलं डिजिटल न्यायालय जे आहे ते कोणतं बनलेलं आहे? तर आपलं महाराष्ट्रातील बेलापूर हे जे न्यायालय आहे हे पहिलं डिजिटल न्यायालय देशातील बनलेलं आहे. भारतातील सर्वाधिक बेरोजगारी दर असलेलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे हरियाणा. 26.8% जे आहे हरियाणामध्ये बेरोजगारी दर आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर निवड झालेला देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे. जाती भेदाविरोधी विधेयक कोणी मंजूर केलेलं आहे? तर ते कॅलिफोर्निया विधिमंडळात जे आहे हे विधेयक जे आहे जाती भेदाविरोधाचं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. जपानच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन जे आहे कोणतं राज्य उभारणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्य. नवसाक्षरता कार्यक्रम जो आहे हा कोणाचा कार्यक्रम आहे आणि कशासाठी आहे? तर केंद्र सरकारने जो आहे हा नवसाक्षरता कार्यक्रम निरक्षरांना साक्षर करण्यासाठी जो आहे हा तयार करण्यात आलेला आहे किंवा राबवण्यात आलेला आहे. 11व्या भोपाळ ते दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे उद्घाटन जे आहे ते कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.
अन्न आयोग स्थापन करणारं राज्य कोणतं आहे तर ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर कालिकेश सिंह देव यांची निवड झालेली आहे. अमेरिकेच्या गृह खात्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेली भारतीय वंशाची व्यक्ती कोणती आहे तर त्यांचं नाव आहे रिचर्ड वर्मा. जगामध्ये सर्वाधिक सायबर क्राईमचे प्रमाण असलेला देश कोणता आहे तर तो आपला भारत देश आहे. जगभरातील वाघाच्या तुलनेत भारतातील वाघाचे प्रमाण किती आहे तर जगभराच्या तुलनेमध्ये जे आहे भारतातील वाघाचं प्रमाण आहे 70%. आर्टिमस 2 ही मानवाला चंद्रावर पाठवणारी मोहीम कोणाची आहे तर ही अमेरिकेची मोहीम आहे आर्टिमस 2. नाटो संघटनेमध्ये सामील होणारा 31वा देश कोणता ठरलेला आहे तर तो आहे फिनलँड. इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्याला दिलेलं नाव काय आहे तर ते नाव दिलेलं आहे द स्ट्रॉंग हँड. जगातील सर्वाधिक आशियाई हत्ती असणारा देश कोणता आहे तर तो आहे आपला भारत देश. एकूण जे आहे 30,000 आशियाई हत्ती आपल्या देशामध्ये आहेत. महाराष्ट्र सरकारने संत ज्ञानेश्वरांनी जिथे ज्ञानेश्वरी लिहिली त्या गावाला पुस्तकाचं गाव म्हणून जाहीर केलेलं आहे. ते गाव कोणतं आहे तर ते गाव आहे नेवासा. हे अहमदनगरमध्ये येतं आणि या गावाला जे आहे पुस्तकाचं गाव म्हणून जे आहे ते जाहीर केलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे IPL 2023 मध्ये गोलंदाजीमध्ये पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे राशिद खान. राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित होणार आहे तर ती पंजाब राज्यात आयोजित होणार आहे. मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतलेली आहे तर त्यांचं नाव आहे लालदू होमा. भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक किती आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केलेला आहे तर ते 136 सामने जे आहेत 136 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.